नमस्कार गाववाल्यांनो, तर मी आहे स्वानंदी आणि स्वानंदी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत डाळ भात आणि बटाट्याची भाजी। डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि तांदळात देखील व्यवस्थित पाणी घालून घ्यायचं। डाळीमध्ये पाणी घालून घ्यायचं, त्यामध्ये टाकायचा हा बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची आणि कुकरला ठेवून 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। कुकरला 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण करून घेऊया बटाट्याची भाजी। लागणारं साहित्य बघूया। बटाटे चांगले स्वच्छ धुवून त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत। घरगुती मसाला, मोहरी, ओलं खोबरं, कांदा, आलं लसूण ठेचून घेतलेला आहे आणि टोमॅटो। तर कढईमध्ये 2 चमचे तेल घालून त्यात मोहरी टाकून घेऊया। मोहरी छान अशी तडतडू द्यायची, म्हणजे मोहरीचा एक भाजीला वेगळा सुगंध येतो। तुम्ही बघू शकता मोहरी छान अशी तडतडत आहे। तर त्यामध्ये टाकून घेऊया ठेचलेला आलं लसूण। आणि हा बारीक चिरलेला कांदा। कांदा तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं चांगला फ्राय करून घ्यायचा, तो लालसर झाला पाहिजे। तर कांदा लालसर झालेला आहे, त्यामध्ये टाकून घेऊया टोमॅटो। टोमॅटो असा मऊसूद होईपर्यंत शिजवून घेऊया। टोमॅटो चांगला असा मऊसूद शिजल्यावर त्याच्यामध्ये घालून घेऊया लाल गरम मसाला, एकदा परतवून घेऊया आणि त्यामध्ये टाकूया आता हे बटाटे। बटाट्यांना मसाला व्यवस्थित लागेपर्यंत परतवून घ्यायचा। त्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ, आणि 1 ग्लास पाणी ओतून घेऊन बटाटी 5 ते 10 मिनिटं शिजवून घेऊया। बटाटी चांगली अशी शिजलेली आहे। तर त्यामध्ये घालून घेऊया आपण हे आता ओलं खोबरं। दोन ते 3 मिनिटं परतवून घेतल्यानंतर तयार आहे तुमची बटाट्याची भाजी। तर बघू शकता डाळ अशी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे। तर 1 चमचा तेलामध्ये जराशी मोहरी टाकून जरा हळद टाकायची। मोहरी छान तडतडली की आणि डाळ टाकायची। बघू शकता डाळीला चांगली अशी एक उकळी आलेली आहे। तर त्यामध्ये घालून घेऊया हे आता ओलं खोबरं। ओलं खोबरं मिक्सरला बारीक वाटून त्याच्यामध्ये चमचाभर हळद टाकून घेतलेली आहे, त्यामुळे डाळीला चांगला असा रंग येतो। डाळ तुम्हाला हवी तेवढी पातळ करू शकता। त्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, डाळीला एक उकळी आल्यानंतर
तयार आहे तुमची डाळ भात बटाट्याची भाजी आणि थोडेसे मी कुरकुरे भाजलेले आहेत. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्वानंदी किचन.